धाराशिव जिल्ह्यात बोगस बियाणे आणि बोगस खतांचा मुद्दा पुन्हा एकदा तापला। या संदर्भात शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं। शेतकऱ्यांना गळ्यात 500 आणि 100 रुपयांच्या नोटा घालून त्यांनी घोषणाबाजी केली। न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा आंदोलकांनी दिला। गळ्यात पैशाचे बंडल अडकवून गेल्या तासाभरापासून धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी रिकाम्या बियाणाच्या रिकाम्या खताच्या बॅगा घेऊन बसलेत। नेमकं काय त्यांचं म्हणणं बघूया। गळ्यात पैसे अडकवलेत, हातात बॅग आहेत, का बरं इथं बसलाय, काय मागणी? आमचं म्हणणं एकच आहे, कारण मागणी आमची ही आहे 18 तारखेला जे आम्ही बनावट खत आणलं होतं, कारण या गेल्या वर्षीपासून या कंपनीला महाग लागलो आम्ही। कारण त्यांनी काय करतात तुम्हाला सांगतो, या कंपनीला चान्स दिले जाते, 2-3 चान्स दिलं झालं म्हणते कृषी अधिकारी आपले मोरे साहेबांनी म्हणले तुम्ही कुठेही जावा शेतकऱ्याला नुकसान मिळत नाही। मग ही नुकसान मिळाली कसं, ज्याचा आवाज उठतो त्याला नुकसान देताय तुम्ही, आणि बाकीच्या गोरगरीब शेतकऱ्यांना काय केले? मग माझं एकच सवाल आहे, धाराशिव जिल्ह्यामध्ये बियाणं असेल डुप्लिकेट, खात असेल डुप्लिकेट, ह्यांचे जे शेतकरी आहेत ते रिकाम्या पिशव्या घेऊन त्यांनी इथं यायचं आहे, आणि त्यांचं जोपर्यंत नुकसान मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही। आता तुमची काय मागणी? किती एकरवर पेरलं होतं? म्हणजे 10 एकर पेरलं होतं। हो, वापरत नाही, बिलकुल वापरलं नाही। मागणी काय आता? मग आम्हाला नुकसान भरपाई द्यावी, हेक्टरी 40,000 रुपये द्यावं। हो, यांनी एवढा शेतकऱ्याचा तळतळ घेतात, शेतकरी घरातलं काय हाय नाही बघत नाही, सगळं घाण ठेवून खतं आणते, बियाणं आणते, त्याचा रिझल्ट नाही, मग करायचं काय? धाराशिवमध्ये बोगस खताचा प्रकार समोर उघडकीस आलेला होता। त्यावेळेस त्या शेतकऱ्यांना जो नुकसान भरपाई मिळाली, तसेच बियाणांच्या बाबतीतही शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळावी, यामुळं रिकामे पोते आणि गळ्यात पैशाचे बंडल अडकून हे शेतकरी आंदोलन करतात। आप्पासाहेब शेळके, ABP माझा, धाराशिव।